बोला हनुमंतराय. हनुमंतरायांच्या शिवाय रामायण पूर्णच होऊ शकत नाही. कपी कुळामध्ये जन्माला आलेले हनुमंतराय आपल्या छातीमध्ये भगवान रामांना सामावून घेण्याची ताकद ज्यांच्यामध्ये आहे ते हनुमंतराय आहेत. अहो शेजारच्या गावात गेलं आणि एखाद्याची खोड काढली, एखाद्यानं आपली खोड काढली तर आपण काय म्हणतो? नको बाबा, आपण त्या आपल्या भागात नाही त्याच्या भागात आहे, नको त्याच्या नादाला लागायला. अहो पण दुसऱ्याच्या राज्यात जाऊन, आणि ते राज्य कुणाचं? रावणाचं, ज्याच्या घरात 33 कोटी देव जिनं बंदी केले होते, त्या रावणाच्या राज्यात जाऊन दाढीला आग लावून येण्याची ताकद कुणामध्ये होती? तर हनुमंतरायांच्यामध्ये होती. आणि ही ताकद, हे संस्कार कुठं असतात? तर आईच्या दुधामध्ये असतात. आणि त्या आईचं दूध कुणाचं होतं? अंजनी. अशी अंजनी मातेचे संस्कार दूध असणं गरजेचं आहे. आज आईच्या दुधाची जागा बाटलीनं घेतल्या आणि ती बाटली लहानपणी जर पोराच्या तोंडाला चिकटली तर ती म्हातारपणापासून काय जात नाही, फक्त त्याचं टोपण बदलतंय. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.